So good afternoon. Yesterday we have solved, we can call this as forward problem and reverse problem. म्हणजे एकच प्रकारचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला रिझल्टंट काढणं, सर्व फोर्सेस दिलेले आहेत आणि रिझल्टंट कॅल्क्युलेट करणं. इट इज फॉरवर्ड प्रॉब्लेम. And in the reverse type of problem, the resultant will be given to you and one force will be unknown. तर या टाइप्स आपण डिस्कशन करत आहोत. Tell me in the forward problem, what was the value of summation fy? काल जो प्रॉब्लेम सॉल्व केलाय आपण -471.85. -471. ठीक आहे, हा रेफरन्स आपण ठेवूया. एनी डाउट्स इन दिस टाइप ऑफ फॉरवर्ड प्रॉब्लेम? काल जो कंप्लीट केला प्रॉब्लेम त्यामध्ये काय डाऊट नाही ना? सध्या जो स्क्रीन वरती दिसतो यामध्ये काय डाऊट नाही? No, sir. No, sir. Then let us solve reverse type of problem. याच्यामध्ये बघा, first we'll write the given data. In given data we need to add one thing. Statement लिहायचं. Yes, sir. Okay, find the unknown force P. One of the force is unknown. We have to find its magnitude such that resultant of the system is vertical. आणि रिझल्टंटचं मॅग्नेट्यूड याच्यामध्ये आपल्याला ऍड करावं लागेल. रिझल्टंट ऑफ द फोर्स सिस्टम इज वर्टिकल and having magnitude 470 न्यूटन. पाठीमागच्या प्रॉब्लेमला थोडं सिमिलर डेटा घेतो आपण. Yes. डेटा ऍड केलाय. हो सर. तर या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतात. फर्स्ट विल डिस्कस अबाउट द रिझल्टंट. If this is the resultant, then the resultant can also be resolved into two components. त्यापैकी हॉरिझॉन्टल कंपोनेंट कोण असेल? जनरल स्टेटमेंट विचारतो या प्रॉब्लेमशी संबंधित. R cos theta. ओके, अजून? See the formula of R and you will get the answer. R चा फॉर्म्युला काय? Rx cos theta. अंडर रूट एक फॉर्म्युला आहे का आपल्याकडे? Summation fy square plus summation fx square. बरोबर, म्हणजे समेशन fx आणि समेशन fy यांचा रिझल्टंट R आहे. इज इट क्लिअर? Yes, sir. आता आपण हॉरिझॉन्टल कंपोनेंट घेतलं म्हणजे तो कोण असला पाहिजे? डेफिनेटली Summation fx. समेशन fx असला पाहिजे. इज इट क्लिअर? Yes, sir. इक्वल टू, याला आपण दुसरं पण नाव देऊ शकतो, Rx, म्हणजे रिझल्टंटचा x कंपोनेंट. दॅट फाईन. Okay. आणि त्याचं मॅग्नेट्यूड किती असेल? R इंटू कॉस थिटा. तुम्ही म्हटलं त्यानुसार. पण का डाऊट? No. सिमिलरली व्हर्टिकल कंपोनेंटला काय म्हणू शकता तुम्ही? R च्या समेशन fy म्हणू शकता, करेक्ट? किंवा R चा y कंपोनेंट म्हणू शकता, ry म्हणू शकता, किंवा R into sin theta. All these things mean one and the same. हे जे आता मी ड्रॉ केलं एवढं नोट करून घेताय? Yes, sir. Okay, sir.
So we have to remember that summation fx and summation fy, their resultant is R, or in other words, summation fx and summation fy are the components of the resultant R. They can also be called as Rx and Ry. Clear note here? Shall we continue? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Now we'll decide a kind of flow chart or methodology for solving such problems. Okay. These are little bit tricky problems. General procedure. Step number 1. Resolve all the forces along x-axis, all the given forces. Resolve all the given forces along x-axis. Find summation of fx. दिलेल्या फोर्सेस पैकी सर्व फोर्सेस जर तुम्ही along x-axis रिझॉल्व्ह केले तर काय मिळेल तुम्हाला? Summation fx. Similarly, resolve all forces, all given forces along y-axis and summation of fy. जे गिवन फोर्सेस आहेत दिलेले आहेत रिझल्टंट सोडून त्यांना आपण काय म्हणणार आहे? गिवन म्हणणार आहे. तर या सगळ्यांचा रिझोल्युशन करा, समेशन एफएक्स आणि समेशन एफवाय फाइंड आउट करा. पॉइंट नंबर 1 इज अंडरस्टूड. Yes, sir. Yes, sir. सिमिलरली इन दिस टाइप ऑफ प्रॉब्लेम्स रिव्हर्स प्रॉब्लेम आपण म्हणतो ज्याच्यामध्ये रिझल्टंट पण दिलेला असतो आणि एखादा फोर्स अननोन असतो, तर याच्यामध्ये रिझल्टंटची पण इन्फॉर्मेशन असते, बरोबर आहे. त्यामुळे यात काय करणार? रिझॉल्व द रिझल्टंट आर along x axis. याला तुम्ही काय म्हणू शकता? Rx and y axis. रिझल्टंटला पण रिझॉल्व करा. रिझल्टंटचा जो कॉम्पोनंट अलॉंग x axis असेल त्याला आपण Rx म्हणणार. जो कॉम्पोनंट अलॉंग y axis असेल त्याला आपण Ry म्हणणार. Okay, what should be the last step logically? Simultaneous equation from fx and fy. Okay, but before that, simultaneous equation मिळण्यापूर्वी एक गोष्ट करावी लागेल, मॅथमॅटिकल ऑपरेशन. Tan theta to find. नाही कॅल्क्युलेशन नाही बाळांनो, एक लॉजिकल स्टेप करावं लागेल. Resultant of the system is vertical means summation fx is equal to 0. ठीक आहे, हे प्रॉब्लेम पुरतं झालं. ठीक आहे, मी एक्सप्लेन करतो. तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिझल्टंट? रिझल्टंट हा कोण आहे? तर दिलेल्या सर्व फोर्सेस एवढा इफेक्ट जो प्रोड्यूस करतो त्याला रिझल्टंट म्हणतात. इज इट करेक्ट? Yes, sir. ठीक आहे. त्यामुळं सर्व फोर्सेसचा एक्स कॉम्पोनंटची जर तुम्ही बेरीज केली तर ती कोणा एवढी असली पाहिजे? रिझल्टंटच्या एक्स कॉम्पोनंट एवढी. लेट मी रिपीट. बाय डेफिनेशन रिझल्टंट इज अ फोर्स whose effect is equivalent to the effect of all the forces. इथपर्यंत काय डाऊट आहे? No, sir. No, नाही. sir. सर्व फोर्सेस मिळून जेवढा इफेक्ट तयार करतात तेवढाच इफेक्ट
रिझल्टंट तयार करतो. त्यामुळं सर्व फोर्सेसचे एक्स कॉम्पोनंट जेवढा इफेक्ट प्रोड्यूस करतात तेवढाच इफेक्ट कोणी तयार केला पाहिजे, आर एक्स नी. आर एक्स म्हणजे काय, एक्स कॉम्पोनंट ऑफ द रिझल्टंट. समजतंय? सिमिलरली the effect produced by y components of all the forces should be equal to ry. F. Do you agree? Yes, sir. Yes, sir. Okay, so write down third point. By definition, resultant force produces effect equivalent to all the forces in the system. डेफिनेशन नुसार रिझल्टंटचा इफेक्ट हा दिलेल्या सर्व फोर्सेस एवढा असतो. Hence, तुम्ही काय काय इक्वेट करू शकता, समेशन एफ एक्स इज इक्वल टू आर एक्स and summation fy is equal to ry. We get two simultaneous equation and then solve them. Have you understood the steps? Yes, sir. sir. Okay. Shall we execute together now? स्नॅपशॉट घ्या, हे महत्वाचं आहे. लिहिण्यामध्ये काय गडबड झाली असेल तर okay, let us start. Write down. Given data म्हणण्याऐवजी म्हणा given forces. Given forces कुठले कुठले आहेत? 550 Newton, one force. Second force 500 Newton. हे इंटेन्शनली मी लिहितोय. कधी कधी कॅल्क्युलेशन मध्ये रिझल्टंट हा पण गिवन म्हणून काउंट होतो, तसं व्हायला नको. गिवन फोर्सेस कुठले कुठले सांगा? 550, 500, then 400. 400. न्यूटन आणि शेवटी कोण? पी. P. साठी अजून एक गोष्ट अज्युम करावी लागते, काय? द इन्क्लिनेशन. इन्क्लाइन्ड ऍट थीटा टू हॉरिझॉन्टल. हे आपण अज्युम करतोय. अननोन फोर्स जसं त्याचं मॅग्निट्यूड पी अज्युम केलं तसं अँगल किती अज्युम केला? थीटा. So in this case we are having two unknowns to find out. Just a minute. So you have to understand फोर्स पी मिळवणं म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड म्हणून मिळवावं लागेल आणि त्याचा अँगल पण मिळवावं लागेल. टू फाइंड काय मिळवायचंय? मॅग्निट्यूड ऑफ पी and its inclination theta.
प्रॉब्लेम खूप व्यवस्थित नोट करा, कारण तुम्हाला जर हा जमला तर रिझोल्युशनचा प्रत्येक प्रॉब्लेम जमेल. मी तुम्हाला कालच सांगितलं, अवघड आधी सोडवायचं म्हणजे सोप्या प्रॉब्लेमला टेन्शन येत नाही. डू यू अग्री? Yes, sir. आणि मेथड काय ठरली आपली? रिझॉल्व ऑल फोर्सेस and summation fx and summation fy. Also find rx and ry. Equate them. Solve simultaneous equations. ही प्रोसिजर मी इंटेन्शनली रिपीट करतोय कारण पाठांतर करावं लागू नये. इज इट क्लिअर? Yes, sir. सांगा, पुन्हा एकदा विचारतो, व्हॉट इज द प्रोसिजर? तर दिलेल्या सर्व फोर्सेस साठी पहिल्यांदा रिझोल्युशन करणार, बरोबर? नंतर काय मिळणार? समेशन एफ एक्स, समेशन एफ वाय. त्याच पद्धतीनं रिझल्टंट पण रिझॉल्व्ह करणार आणि त्याचे कॉम्पोनंट्स घेणार, कुठले? आर एक्स आणि आर वाय, आणि रिस्पेक्टिव्ह कॉम्पोनंट्स इक्वेट करणार. शॅल वी स्टार्ट द सोल्युशन नाउ? Yes, sir. Yes, sir. सुरुवातीला प्रत्येक फोर्सचे कॉम्पोनंट दाखवा. 550 ला कॉम्पोनंट व्हर्टिकल नसणार आहे, फक्त हॉरिझॉन्टल कॉम्पोनंटच आहे. 500 न्यूटन विल हॅव 2 कॉम्पोनंट्स. प्रेफरेबली इथं दाखवा म्हणजे साइन विषयी काय चुका होणार नाहीत त्याच्या प्लस मायनसच्या. 400 न्यूटन, त्याचा एक्स कॉम्पोनंट पॉझिटिव्ह, वाय कॉम्पोनंट निगेटिव्ह. P is the unknown force now. X component negative. Y component negative. And in addition, resultant विषयी काय सांगितले हो? Vertical. Magnetic. दिसतो रिझल्टंट आता ब्ल्यू कलर? Yes, sir. Yes, sir. So this is resultant R which is vertical. आणि मिळवायचं काय? P आणि थीटा. Shall we start? Yes, sir. Point number 1. Resolve all forces. Find summation fx and summation fy. All forces म्हणजे given forces. Okay. चला, before you write anything, tell me what are the different terms involved in summation fx. Summation fx मध्ये कोणकोणत्या टर्म्स येतील ते सांगा मला. पहिली टर्म along with algebraic sign. पहिल्या क्वाड्रंट पासून सुरुवात करायची, अँटी क्लॉकवाईज जायचं. चालेल? पहिला फोर्स कोणता घेणार? 500. along x axis एक घ्या की पहिला. 550. ठीक आहे, 550 आहे का? Yes, sir. Yes, sir. त्याचा अल्जेब्राइक साइन कसं घेणार? Negative. Minus. ठीक आहे, -550 पहिला फोर्स झाला. ठीक आहे. सेकंड, x component of 500, is it positive or negative? Positive. Positive. Magnitude of that force? 500 cos 40. 500 into cos of 40. Correct. Then let us move to second quadrant. R घ्यायचा नाही, समजतंय ना? कारण
आर हा रिझल्टंट आहे, गिव्हन फोर्सेस साठी आपण काढतो समेशन एफ एक्स समेशन एफ वाय. समजतंय ना? Yes, sir. Yes, sir. Okay, so take the x component of 400 Newton. It is positive or negative? Positive. Positive. Magnitude 400 cos 35. 400 into Cos of 35. cos of 35. पुढं Negative. Minus P cos theta. minus p cos theta. Very good. इथं हॉरिझॉन्टल कंपोनेंट निगेटिव्ह p cos theta. आले का सर्व फोर्सेस? 4 चे 4 फोर्सेस आले. ठीक आहे, 1 म्हणा. ठीक आहे. Then summation fy तुमची तुम्ही लिहू शकताय. Yes, sir. करा सुरुवात. So all the vertical components include 0. हा vertical component आहे कुणाचा? 550. 550 force, because it is a horizontal force. Then next component 500 into sine of 40 हा component घेतला. Next minus 400 into sine of 35. आता जास्त सांगायची गरज नाही ना. Minus p sine theta. Right now, step number 2. Also find components Rx and Ry for the resultant. Resultant म्हणजे काय? R किती दिले त्याची व्हॅल्यू? 470 Newton. 470 Newton. As काल आपण डिस्कस केलं, इथे वेळ घालवायला नको. As the resultant is vertical. रिझल्टंट हा स्वतःच व्हर्टिकल आहे, बरोबर आहे? Horizontal component is 0. म्हणून काय लिहिणार? Rx equal to 0 and Ry equal to Ry म्हणजेच R असणार आहे, कारण त्याला हॉरिझॉन्टल कंपोनेंट नाही, बरोबर आहे ना? Yes, sir. Yes. Ry is equal to R equal to how much? 470 Newton. Rx equal to 0. Equation 3 म्हणा. Ry equal to 470. This is equation 4. Any doubts till now? सर 470 न्यूटन कुठे मेन्शन केलं? आपण गिव्हन डेटा मध्ये ऍड केलं ना, सुरुवातीलाच ऍड केलंय.
तो मिसिंग डेटा होता तो आपण ऍड केला, तिथूनच सुरुवात केली. प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये ऍड करा. रिझल्टंट इज व्हर्टिकल अँड हॅव्हिंग मॅग्नेट्यूड ऑफ 470 न्यूटन. दिस इज ऍडिशन इन द गिव्हन डेटा. केलंय सर्वांनी? येस. हो सर. आवाज नाही आला बाळा, काय म्हणताय? आत्ताचं सेंटेन्स अजून एकदा रिपीट करा. गिव्हन डेटा मध्येच आपण काय घेतलं की रिझल्टंट हा व्हर्टिकल आहे आणि त्याचं मॅग्नेट्यूड 470 न्यूटन आहे. हा सर्व गिव्हन डेटा आहे. जर लक्षात आलं नसेल प्रॉब्लेम स्टेटमेंट मी तुम्हाला पुन्हा एकदा मगाशी केलं होतं. रिझल्ट ऑफ द फोर्स सिस्टम इज व्हर्टिकल अँड इट्स मॅग्निट्यूड इज 470 न्यूटन. प्रॉब्लेम असा आहे बघा, फाइंड द अननोन फोर्स P such that the resultant of the force system is vertical and its magnitude is 470 Newton. This is the complete problem statement. काय डाऊट आता? नो सर. नो सर. चला एक छानपैकी स्नॅपशॉट घ्यायचा. Step number 3. Consider summation fx equal to rx. एक्सप्लेन केलं आहे. समेशन fx म्हणजेच काय असणार आहे? रिझल्टंटचा x कंपोनेंट असेल. समजतंय का? सबस्टिट्यूट व्हॅल्यूज. हो सर. एक्सप्लेनेशन गरज नाही ना, सांगितलं मगाशीच. पुट द व्हॅल्यूज ऑफ summation fx काय minus 550 plus 500 into cos 40 plus 400 into cos 35. लेक्चर चालू आहे. $400 into cos 35 minus P into cos theta. आपण काय सबस्टिट्यूट केलं? समेशन fx. इज इट करेक्ट? राइट हँड साइड इज rx आणि rx ची व्हॅल्यू किती असणार आहे? 0. या प्रॉब्लेम पुरती, कारण रिझल्टंट हा व्हर्टिकलच आहे आणि तो अपवर्ड आहे असं आपण अज्युम करतोय. तो अपवर्ड आहे किंवा नाही आपल्याला शेवटी समजेल. ओके, सो इन दिस इक्वेशन द ओनली अननोन इज cos theta. P cos theta. बाकी सर्व गोष्टींना न्यूमरिकल व्हॅल्यू आहेत, ते कॅल्क्युलेट करा. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ P cos theta. सर्व कॅल्क्युलेशन करा. टेल मी द फायनल व्हॅल्यू ऑफ P cos theta. 160.68. पॉझिटिव्ह साइन आहे त्याचा. Yes, sir. 168 160.68. 160.68. Okay, unit Newton. Newton. Call this as equation 5. तसंच काय करायला लागेल? Consider summation fy equal to
ry. Substitute the values. $500 into sine of 40 minus 400 into sine 35 minus p into sin theta is equal to ry म्हणजे काय रिझल्टंटचा y कॉम्पोनंट आणि रिझल्टंट स्वतःच व्हर्टिकल आहे त्यामुळे ry म्हणजेच r आहे त्यामुळे ry ची व्हॅल्यू किती घेतो आपण 470 फ्रॉम दिस find out the value of p into sin theta. P78.04. Others, you can have a check at this value. Mute करून ठेवा, mute करून ठेवा. सर नेगेटिव्ह साइन येते. Negative sign. ओके म्हणजे मॅग्निट्यूड बरोबर आहे साइन निगेटिव्ह पाहिजे येस. -378.04. Shall you assume this as correct answer? येस सर. Yes, sir. कॅल्क्युलेशन बघा कॅल्क्युलेशन हे तुम्हीच करणार आहात कारण मी 18 वर्षाचे आम्ही 42 वर्षाचे बरोबर ना त्यामुळे विश्वास कुणावरती ठेवता येईल तुमच्यावरतीच बरोबर ना आमच्या डोक्यात काय भरोसा नाही ओके p sin theta is equal to -378.04 युनिट राहिलं ना न्यूटन इथं एक डाऊट आला मला p हा फोर्स आहे बरोबर ना p चं युनिट न्यूटन असेल p sin theta चं युनिट काय असेल हो न्यूटन. Newton. न्यूटनच असेल कारण sin theta हा रेशो आहे येस और नो येस सर. ओके व्हेरी गुड ठीक आहे आता इक्वेशन नंबर 5 and 6 these are the two simultaneous equations ओके इक्वेशन 5 मध्ये अननोन आहे p cos theta इक्वेशन 6 मध्ये अननोन आहे p sin theta म्हणजे टोटली दोन अननोन आहेत p and theta डू यू एग्री तर यापैकी आपण इलिमिनेट जो आहे हा p इलिमिनेट करू शकतो कसा करू शकतो जर इक्वेशन 6 ला आपण 5 न डिवाइड केलं तर इज इट करेक्ट Yes, sir. Yes, sir. इक्वेशन 6 ला इक्वेशन 5 न डिवाइड करायचं म्हणजे p ला p कॅन्सल होणार आणि sin थीटा आपण cos थीटा जे आहे ते tan थीटा मिळालं आणि उजवीकडे कॉन्स्टंट राहील इज इट अंडरस्टूड Yes, sir. सॉल्व the equations 5 and 6 त्यासाठी काय कराल डिवाइड इक्वेशन 6 बाय इक्वेशन 5 बघा p into sin theta divided by p into cos theta बरोबर आहे ना is equal to
राईट हँड साइडला काय होतो -378.04 divided by काय हो 160.68. 160.68. थोडस व्हाईट बोर्ड वरती लिहिताना लिमिटेशन्स येतात पण ते मॅक्सिमम ओव्हरकम करायचा प्रयत्न चालू आहे. जे काय लिहितो ते समजत असेल. पी ला पी कॅन्सल झाला साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय आलं tan थिटा इज इक्वल टू मायनस इले व्हॅल्यू minus 2.35. 2.35 2.35 27 डिजिट इथून पुढे आपण कन्सिडर करू 3527 27 त्याच्यामुळे इज इक्वल टू 810 म्हणजे Minus. इनवर्स ऑफ मायनस 2.357 No, sir. Yes. tan इनवर्स काढावं लागेल ना याचा minus 66.97. थीटा इज इक्वल टू मायनस 66.97. 66.97 97 डिग्रीज डिग्रीज मध्ये चालेल 2 डिजिट पण. आता पटकन मला सांगा रिझल्टंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे रिझल्टंट नाही सॉरी -66.97 tan इनवर्स ऑफ 2.35 काढून बघा बरं tan इनवर्स ऑफ 2.35 Minus 66.97. 2.357 हा अँगल तो 66.97 म्हणजे काय मॅग्नेट्यूडचा फरक पडत नाही ठीक आहे -66.97 घ्या किंवा +66.97 तर ह्यापैकी प्रेफरेबली आपण कुठला घेणार आता सो अँटी क्लॉकवाइज आहे तो घ्यावा लागेल इज इट करेक्ट Yes. कारण तो एक्स ऍक्सिस पासून खाली आहे काय बोलतो समजतंय ना आपण असा मेजर करतोय ना असा मेजर करतो म्हणजे अँटी क्लॉकवाइज करतो बरोबर आहे का Yes, sir. त्यामुळे 66.97 हे त्याचं इन्क्लिनेशन आहे मगाच्या प्रॉब्लेम मध्ये हा अँगल किती होता मगाच्या नाही कालच्या प्रॉब्लेम मध्ये हा 20 होता का नाही 20. Degree. आणि आपण हा 70 घेऊन सोडत होतो त्याच्या जवळपास हा आला 67 म्हणजे बरोबर आहे ना Yes, sir. Yes, sir. Okay, once you get the value of theta, you can also find the value of P. सर ते साइन कन्व्हेन्शन ते सांगितलं सर ते रिटर्न सांगा Repeat करू द्या का हो सर ठीक आहे आय विल रिपीट द साइन कन्व्हेन्शन तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा असं जे पूर्वी प्रॉब्लेम सोडवले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 2 व्हॅल्यूज येतात बरोबर आहे तर त्यापैकी 1 व्हॅल्यू म्हणजे आय विल टेल यू वन थिंग मॅथमॅटिक्स मला फार जमत नाही तरी पण थोडस बोलायचा प्रयत्न करतो आउट ऑफ स्कोप माझ्या मॅथमॅटिक्स अँड लॉजिक यांचं कॉम्बिनेशन आपल्याला नेहमी ठेवावं लागतं बरोबर आहे फॉर एक्झाम्पल सम ऑफ द आन्सर्स आर मॅथमॅटिकली करेक्ट बट दे आर नॉट लॉजिकली करेक्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जर तुम्ही रूट काढले ठीक आहे x² - 7x + 12 घेतलं त्याचे रूट काय काय येतात कोणाला माहित म्हणा 3 and 4 बरोबर आहे का यस Yes, sir.
हा आणि एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 12 याचे रूट घेतले काय येतील? -4 3 and +3 -4. येतील, बरोबर आहे का? हा हा मायनस. ठीक आहे. तर जर समजा तुम्ही ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नंबर ऑफ पर्सन साठी सोडवताय तर तिथं -4 हे आन्सर मॅथमॅटिकली करेक्ट असेल, पण लॉजिकली कुठलं करेक्ट असेल? 4. जे पॉझिटिव्ह आहे ते जे काय असेल ते. आर यू गेटिंग? येस. Yes. तर या केसमध्ये तुम्हाला थिटा जरी निगेटिव्ह मिळाला बरं का, तुमच्या लक्षात काय येतंय, तो तुम्ही बिलो एक्स ऍक्सिस इथून मेजर करताय. इज इट अंडरस्टूड? हा. त्यामुळे त्या थिटाला प्लस मायनस न म्हणता तुम्ही एवढाच अर्थ घ्यायचा आहे की इन्क्लिनेशन ऑफ द अननोन फोर्स P विथ द एक्स ऍक्सिस इज हाऊ मच? 66.97. 96. Any doubts? नो सर. No, sir. Let's continue. याच्या पुढे काय विचारू नका, मला एवढंच माहिती आहे बरं का मॅथमॅटिक्स. ठीक आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ P. पुट थीटा इन कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये ठेवा. 5 मध्ये ठेवायचं, कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये ठेवा. We get P is equal to, पाठीमागच्या प्रॉब्लेम मध्ये जो P होता त्याच्या आसपास ही व्हॅल्यू काहीतरी येणार आहे. किती येते? 412 Newton. 412 न्यूटन. एक्झॅक्टली 412 येतं. Yes. So this is the answer. As a better habit, you can also summarize this answer. Summarize कसं करणार? Unknown force P has magnitude of 412 Newton and makes (66.97 degrees). म्यूट करा. कुठल्या निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. जात नाही ओंकार जाधव, काय नाही तशीच मला रेकॉर्डिंग चालू आहे का? चालू आहे. So I hope you have understood this problem. Shall we continue for similar one? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Write on this one. The resultant of two forces P and 15 Newton, P and 15 Newton
is 20 Newton. Is 20 Newton, comma, inclined at 60 degrees to inclined at 60 degrees to the 15 Newton force. Find the magnitude and direction of P. So see the given data. There are two given forces. One is 15 Newton. लक्ष आहे सर्वांचं? Yes, sir. Yes, sir. 15 न्यूटन हा हॉरिझॉन्टल फोर्स दिलेला आहे आणि एक अननोन फोर्स पी आहे ज्याचं इन्क्लिनेशन पण अननोन आहे. ठीक आहे, पण रिझल्टंट विषयी काय सांगितलंय? द रिझल्टंट हॅज magnitude of 20 Newton and the resultant makes 60 degrees. ठीक आहे, मग आता P चा अँगल जर तुम्ही थीटा म्हणणार असाल हॉरिझॉन्टलची, तर रिझल्टंटच्या अँगलला आपण वेगळं नोटेशन देऊया, अल्फा. समजतंय? So the resultant R has magnitude how much? 20 Newton. It makes 60 degrees with the horizontal. You have to find the magnitude of P and direction of P. Tell me what are the steps? सांगा पटकन. Resolve given forces. बरोबर ना? Find Yes. Summation 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 fx and summation y. बरोबर आहे का? Second, resolve. resultant into Rx and R. Correct. Resolve the resultant into Rx and Ry. Rx and Ry. Ry. आणि शेवटी काय? Resultant force product. Summation fx equal to Rx. 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 Summation fy is equal to Ry. Ry. solve simultaneous equations. Sir, Try. Fy into Ry झालं. Fy is equals to Ry ना? Summation fy is equal to ry. Correct. Solve the simultaneous equations. शेवटी काय मिळेल तुम्हाला? Find P and can you execute? Yes, sir. Start. While solving these problems independently, if you are right, it is highly appreciable. If you are wrong, then also it is appreciable because you are trying something on your own. जे बघून 100 प्रॉब्लेम बरोबर सोडवण्यापेक्षा बिन बघता 4 सोडवलं तरी चालतील. It will produce more understanding. Because there is a lot of difference between knowledge and execution. एखादी गोष्ट माहिती असणं आणि एक्झिक्यूट करणं याच्यामध्ये फरक आहे, बरोबर ना? सपोज यू आर ट्राइंग टू राइड अ बाइक, टू व्हीलर समजा चालवायची आहे. थिअरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय माहिती आहे? इग्निशन की ऑन करा, साइड स्टँड काढा, बटन स्टार्ट किंवा किक स्टार्ट करा, गिअर टाका, एक्सलरेटर रेस करा, हँडल जिथं जायचं त्या दिशेने फिरवा, समोर कोणाला तर ब्रेक मारा, बरोबर ना? पण हे प्रत्यक्ष करताना थिअरीपेक्षा अवघड असतं. देअरफॉर रिमेंबर
execution is the best way to learn. If you wish, you can note one very motivating sentence. When I listen, I forget. When I see, I understand. When I do, I learn. So this should be your plan for the life. प्रत्येक गोष्ट आपण फक्त ऐकण्यापेक्षा किंवा माहिती घेण्यापेक्षा त्याच्यामध्ये स्वतःला आपल्याला हँड्स ऑन एक्सपिरियन्स म्हणतो असं आलं पाहिजे. That will lead you to the success. Is it a good sentence? Yes, sir. Yes, sir. Note Yes, करा, sir. note करा. मला खूप आवडतं. When I Yes, sir. listen, I forget. When I see, I understand, and when I do, I learn. हा, कोणीतरी काहीतरी सजेस्ट करते, बोला. Shall we take attendance? Yes, please. And if you can solve these problems, you can definitely solve the forward problems. त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व कोर्सेस दिले फक्त रिझल्टंट काढायचा आहे. हे जमू शकतील ना आता? Yes. Yes, sir. Today is 5th of January. Roll number 1, Present, sir. 2, Present, sir. 3, Present, sir. 4, Present, sir. 5, Present, sir. 6, Present, sir. 7, Present, sir. 8. Roll number 8, Yes, sir. Yes, sir. 9, Present, sir. 10, Present, sir. 11, Present, sir. 12, Yes. 13, Yes, sir. 14, Present, sir. 15, 16, Present, sir. 17, 18, 19. Yes, sir. धनराज गाडगे, संपूर्ण लेक्चरला आहात का प्रेझेंट आपण? Yes, sir. कधीपासून बसलाय लेक्चरला? हॅलो, किती वाजल्यापासून लेक्चरला बसला बाळा? एक वाजल्यापासून. हा, फुल टाइम अटेंड करा. हो. 19 झाला, 20. रोल नंबर 20, 21, Present, sir. 22, Present, sir. 23, Present, 24, Present, sir. 25, Present, sir. 26, Present, sir. 26, 27, 28, Present, sir. 29, Yes, sir. 30, Yes, sir. 31, Present, sir. 32, Yes, sir. 33, 34, Present, sir.
35. पृथ्वीराज कानेरे म्यूट करा. सॉरी सर. 35. 35. 36. Yes, sir. 37. Yes, sir. 38. प्रेझेंट सर. 39. Present, sir. 40. Present, sir. 41. Present, sir. 42. Yes, sir. 43. 43. Present, sir. 44. Present, sir. 45. Present, sir. 46. Yes, sir. 47. Present, sir. 48. Present, sir. 49. 50. Present, sir. 51. Yes, sir. 52. Present, sir. 53. 53. 53 नंबर. पार्टिसिपंट जास्त आहेत, अटेंडन्स येत नाही, काय प्रॉब्लेम आहे? 54. 54. 55. Present, sir. 56. Present, sir. 57. राजके आहेत. 58. प्रेझेंट सर. 59. Yes, sir. 60. Yes, sir. 61. Yes, sir. 62. Yes, sir. 63. ऍबसेंट न बघा बघा, काही लोक प्रेझेंट आहेत पण आवाज आला नाही, त्यामुळे बघा. 15 नंबर आहेत का? 17 नंबर 17. 18. 33. 33. Sir, 17 present. 17. कुठे बाबा आहेत? प्रसाद गायकवाड. कधीपासून आहे बाळा? फुल टाइम आहेत ना लेक्चरला? Yes, sir. 18. 33. 35. 53. 54. ठीक आहे. वरुणराज पाटोळे, तुमच्या रोल नंबर नुसार रिनेम करून घ्या. Yes, sir. सर C53 प्रेझेंट आहे, त्यांना रिजॉईन व्हायचा काहीतरी प्रॉब्लेम यायलाय. ठीक आहे. आणि अजून एक कोणतर होते, प्रथमेश. तेच म्हणतो. हा, ते त्यांच्या गाडी विकायच्या आहे, आवाज आल्यामुळे त्यांना रिमूव्ह केलं, ते पण प्रेझेंट होते, बघून घेतो. कोण होते ते माहिती का? किती? 54 sir. 54. ओंकार जाधव. ओंकार जाधव. ठीक आहे, आपण त्यांना गाडी विकण्यासाठी परवानगी दिलेली आहे. शॅल वी स्टॉप हिअर? Okay. ठीक आहे, थँक्यू. Okay, sir.